उमेदवार स्ट्रॉंग आहेत. कोण आहे? ओंकार सुर्वे. आता तर ओंकार सुर्वे सगळं करतात. या मताच्या जोरावर बाजी मारतील असं वाटतंय काय? मारणार की हो. ओंकार सुर्वेंचं काम कसं आहे? एक नंबर आहे. की 101% चारही उमेदवार येणार. सर्रास कामं झाल्यामुळे आपल्या भागचा हक्काचा माणूस असल्यामुळे ओमकार सुर्वेंचे 100% चान्सेस आहेत. तिथे एका दिवसात कधी तिने ड्रेनेजची कामं करून दिली, त्यांच्या समस्या जाणून तिथल्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वपदावर आणून ठेवलेले. फोन केल्यानंतर एक फोन प्रॉब्लेम सॉल्व्ह. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सक्रिय झालेली असताना अवघे 4 दिवस मतदानासाठी शिल्लक आहे आणि उमेदवारांची जी धावपळ आहे प्रचाराची ती वाढलेली आहे. मतदारांच्या मध्ये उत्साह आहे. मतदारांना या निवडणुकीमध्ये काय होतं याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मनातला नेमका नगरसेवक कसा असावा, नगरसेवका कशी पाहिजे, या भागाचा विकास कितपत झालाय हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये किसान नगर परिसरामध्ये इथं असणाऱ्या नागरिकांचे आपण संवाद साधणार आहोत. या भागातला विकास कसा आहे, समस्या काय आहेत, या अन्य घडामोडींचा आढावा इथे आपण नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुपारच्या वेळेला महिला निवांत बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मावशी नमस्कार. नमस्कार. जेवण झालं? नाही अजून जेवायचं आहे. होय. आता तुमच्या आता शहरामध्ये महापालिकेची निवडणुका लागल्यात, होय की नाही? उमेदवार प्रचारला यायला लागल्यात. मावशी, निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे हो? सर्वसामान्यांच्या कामाची जाणीव करून घेणारा पाहिजे, रस्ते स्वच्छ करणारा पाहिजे, काय तक्रार घेऊन गेले तर त्याची विचारपूस करणारा पाहिजे, असा नगरसेवक पाहिजे. मग असा या भागामध्ये कोण आहे आता? आता तर ओंकार सुर्वे सगळं करतात. आमच्या भागात ओंकार सुर्वे, सपना पिसे राहिलेले आहेत, बीजेपीचे मेघात, शहाजी भोसले, अभिजित साळवेकर हे राहिलेले आहेत. हे चांगले आहेत, म्हणजे आता सध्या भागातच आहेत, कामं चांगली करतात. कुठल्या पण असेल कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये तिने सक्सेस आहे. आता तुम्ही आता ओंकार सुर्वे म्हणलात, काय केले ओंकार सुर्वेने या भागात? ओंकार सुर्वेनी प्रत्येकाची अडचण जे आपलं घर समजून त्यानं काम, म्हणजे आपली माणसं आहे असं समजून तो वागतोय आमच्याशी. म्हणजे असं कधी सुर्वेंची कुणीच असं म्हणजे आहे नाही, त्यांच्यात सगळं परिचयाची आपल्या घरातल्या सारखी माणसं आहे. कधीपासून काम करतात या भागात? आता त्यांच्या वडिला आजा चुलता आजापासून करतात म्हणतात चालेल. विठ्ठल सुर्वे होते उपनगराध्यक्ष, दीपक सुर्वे होते नगरसेवक, पाणी पुरवठा चेअरमन. आता भाता राहिला त्यांचा भावाचा मुलगा. खरोखरच मग ओंकार मनापासून कामं करतात काय मतासाठी करतात? नाही नाही, मनापासून ते नव्हते, म्हणजे इलेक्शनचा विषय नव्हता तेव्हापासून त्यांनी कामं करतात. तो काही विषय नाहीये की बाबा अपेक्षा करून राहिल्यात असं काही विषय नाही. या मताच्या जोरावर बाजी मारतील असं वाटतंय काय? मारणार की हो. विकासाच्या जोरावर बाजी मारतील? मारतील 100% मारतील. लोक मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? दोन्ही पण बघतील, पक्षाचं काम बघतील. आता मोदींचं तर काम बघितलेलं आपण, फडणवीसचं पण काम बघतोय आपण, आणि हे भागातलं पण काम बघितलेलंच आहे. त्यांच्या पक्षाच्या जोरावर ते पॅनल येणार ही नक्की आहे. तुमच्या भागात कमळ फुलणार? फुलणार 100%. महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवार प्रचाराला अगदी जीव तोडून काम करायला लागल्यात. काय या भागात निवडणूक कशी होणार? जोरात होणार, चांगलं होणार. कसा पाहिजे निवडून येणार नगरसेवक? आपलं काम करणार पाहिजे, रोजच्या रोज 5 वर्षांनी एकदा या नको, हमेशा कायम या पाहिजे, असं पाहिजे निवड. या भागामध्ये काम करणार असं कोण आहे? सगळी भागात माणसं चांगली आहेत. जोर कोणाचा वाढतो इथं? हाय सगळं बीजेपी जोरदार. ओमकार दादा आहेत, अभिषेक दादा, त्यांचं जोरदार. काय ओंकारचं काम कसं आहे? काम 1 नंबर आहे, चांगलं आहे काम. काय काम केलं त्यांनी? काम इथं लय व्हायला, जसं लोकांनी बघतात काय हाय, स्वच्छता आहे का नाही, लय काय चांगलं. मग कोण निवडून येणार असं वाटतंय? ओमकार दादा, अभिषेक सगळे बीजेपी सगळे. बीजेपीच्या कामावर लोक खुश आहेत काय? होय, खुश आहेत. नुसतं बीजेपी आश्वासन देते? देते, चांगला काम करतात असं नाही. प्रचार यंत्रणा अगदी शिगेला पोहोचलेला आहे. या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? जुने परंपरागत आहेत त्याच हिशोबानं त्यांच्या रूढी परंपरा आहेत त्यांच्यावर बिंबवले आहेत. मग त्यांच्या हिशोबाने ते आता नवीन त्यांचे उमेदवार त्या हिशोबाने काम करतील. कोण आहेत नवीन उमेदवार? आता ओमकार सुर्वे म्हणजे जुना आहे, म्हणजे कसं आहे, म्हणजे जवळ 30-40 वर्षाचा आणि राजकारणाचा म्हणजे हे आहे अनुभव. जुने आहेत म्हणताय, अनुभव आहे म्हणताय. मग ओंकार सुर्वेची बाजी मारतील असं वाटतंय काय? हे आता शेवटच्या दिवशीच करणार हो. लोक इकडे तिकडे पैशासाठी इकडे तिकडे गेले तर काय करणार? कसं आहे ओंकार सुर्वेजींचं काम? काय चांगलं आहे, सगळ्यांच्या अडचणीला येते, काय नाही गावा पण येते. लोकांच्या बरोबर संपर्क आहे त्यांचा? हाय, बरं चांगला आहे. परत अभिषेक वाळेकरचा पण चांगला आहे. बाकी काय एवढं काय आपल्याला नाही. हे दोघं आपल्या भागातले असल्यामुळे हे दोघं, एकच आहे अभिषेक वाळेकर आणि ओमकार सुर्वे, हे आमच्या फ्रेंड सर्कल मधलं असल्यामुळे जास्त त्यांच्यावर जरा हे होते. बाकीचे लेडीचं जर आपल्याला काय एवढं हे सिनियर असल्यामुळे एवढं आपल्याला काय होत. आपण किती वर्षापासून राहत आहे? अरे हो गया मेरे को करीब
32-33 साल हो गया, 33 वर्ष हो गया. आता महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत. बोल. काय वाटतं या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे हो, एकदम एक नंबर. हम लोग बीजेपी है सर, बीजेपी को किसी देता नहीं किसी को. क्यों? हमारा सिद्धांत है, हम लोग बढ़िया है जात के, केसर नहीं, हम लोग बीजेपी देते वोट. या आता भागात चांगलं काम कुणाचं आहे? हा बीजेपी में करता है ना. इथं इथं या भागात कुणाचं आहे इथं? सुरभि मलक है और बालवेकर है और साजी भोसले है, समझ लो. फिर निवडून येईल असं वाटतील का? लेडीज काय ना बिसे नाही, निवडून येतील असं वाटतंय का? भरते की बर. चांगला चारों पे येणार इकडे. ओंकार सुर्वेंचं काम कसं आहे? एक नंबर है. उसका बाबा आजाद था तब का काम एक नंबर है उसका. बर. आता या इचलकरंजीमध्ये महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. प्रचाराला उमेदवार अगदी फिरायला लागले, जोरात फिरायला लागले, जोरात प्रचार चालू आहे. कसा पाहिजे हो निवडून येणारा नगरसेवक? अच्छा चाहिए हो. हाँ. अच्छा चाहिए, जो है अच्छा काम करे, जो है हाँ. जब कुछ देखे कुछ कमी है उसको देखना चाहिए, जो है कुछ देखते नहीं, जो है जब सिर्फ जीत गए तो फिर हो गया. या भागात कुणाचं काम चांगलं आहे? अभी तो जो है वो सब ठीक कर रहे हैं जो है अभी तक. अब आगे कौन करता है क्या मालूम. कोण आहे या भागात चांगली कामं कोण केलं? अभी तो यहाँ गली के जो है गौड़ थे, जो है फिर सुरवे हैं, जो है कोण आहे? सुरवे हाँ. अभी कर रहे हैं, जो है हाँ. अभी आगे कौन करता है क्या मालूम. कसं आहे सुर्वेंचं काम? अभी तो ठीक है, अभी ठीक है. चांगलं काम करतात ते? हो. नमस्कार. नमस्कार. काय काय गप्पा चालल्यात? गप्पा काय इलेक्शनच्याच चालल्यात की. इलेक्शनच्या काय कशी होणार या भागात लढत? लढत वन वे होणार आहे, एकतर्फी होणार आहे. काय विरोधक नाहीत? विरोधक आहेत की. बर. तर आमचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत. कोण आहे? ओंकार सुर्वे, अभिषेक वाळवेकर, सपनाताई भिशे आणि मेघाताई भोसले. चांगलं काम कोणाचं आहे या भागात? चांगलं तसं बघायला गेला तर ओंकार सुर्वेंचंच काम चांगलं आहे. का बरं, का वाटतंय असं? तिने बोर मारलेले आहेत, रस्ते ते बघा म्हणा, गटरी ते म्हणा, ते व्यवस्थित केलेले आहेत. आणि भागात असं प्रत्येकाच्या सुख दुःखात तिने पुढाकार घेतात आणि त्यांचं काम चांगलं आहे. लोकांची संपर्क कसा आहे त्यांचा? लोकांचा संपर्क फुल आहे आणि विवाह नेतृत्व असल्यामुळे भरपूर त्यांचे मित्रपरिवार भरपूर आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांना हजर असतात. त्यांनी कधी रात्री अपरात्री कधी फोन लावा, ते फोन उचलतात आणि त्यांचा म्हणजे रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे. या निवडणुकीत विरोधकांना त्यांचं आव्हान वाटतंय की नाही? आव्हान असं आम्हाला तर काय वाटत नाही, आव्हान असं वाटेल असं, कारण हे 100% 101% चारही उमेदवार येणार. आता तुम्ही ओंकार सुर्वेंनी ही कामं केली, तुम्ही सांगितलं आहे ही कामं खरोखर ते प्रामाणिकपणे मनापासून करतात का मतासाठी करतात? मनापासून हे करतात. त्यांचं कामच मनापासून असते आणि 100% काम हे मनापासूनच करतात. असं बाबा राजकारण असं वगैरे काही नसते. त्यांचं प्रामाणिक काम आहे आणि विवाह नेतृत्व आहे. जनता संधी दिली असं वाटतंय का? जनता 101% संधी त्यासनीच देणार. काय सांगाल तुम्ही, कशी होणार आहे भागात लढत? भागात लढत ही थोडीफार चुरशीची आहे, कारण युवा नेतृत्व दोघांच्याकडे पण आहे. पण सरास कामं झाल्यामुळे आपल्या भागचा हक्काचा माणूस असल्यामुळे ओंकार सुर्वेंचे 100% चान्सेस आहेत. काय केलं असं ओंकार सुर्वेंनी? आता कुडचेमळा हा पहिला आपल्या भागात नव्हता. तिथे एका दिवसात कधी तिने ड्रेनेजची कामं करून दिली, त्यांच्या समस्या जाणून तिथल्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वपदावर आणून ठेवलेले एका फोनवर. कारण तिने बहिष्कार टाकला होता मतदानाला, कारण तिथले जे नगरसेवक होते पूर्वी तिने काय दुर्लक्ष झाले काय असेल ते XYZ त्यांचं, पण त्यांना आता सोयी सुविधा पाहिजे होत्या, पण एका फोनवर तिने त्या सगळ्या पूर्ण करून दिलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास हा भरपूर चांगला झालेला. आणि ओंकार सुर्वेंना कसं आहे, त्यांच्या भावांची त्यांच्या तात्यांची राजकीय दृष्ट्या चांगली वाटचाल आहे, त्यासाठी त्यांना हा आणि अनुभव पण आहे विकास कामांचा, त्यामुळे त्यांचं नेतृत्व चांगलं. पण निवडणुकीच्या आधी त्यांनी कामं केलं तुम्ही म्हणताय, ठीक आहे, पण निवडून आल्यानंतर ते सत्ता मिळाल्यावर कामं करतील काय? करणार की 100%. कारण हक्काचा माणूस आहे इथला. आता जे विरोधक आहेत तिने दुसऱ्या प्रभागातून इथं घेतलेले तिकीट आहे, कारण मागं आम्ही बघितले दुसऱ्या प्रभागातली येऊन इथं कामं कुठलाही नेता करू शकत नाही, जो तो आपल्या भागातलीच करतात. पण इथला हक्काचा माणूस आमचा सुर्वे असल्यामुळे
आम्ही अहोरात्र कधी पण गेलो तरी तिने हक्कान कामं करून देणार हे आमचा विश्वास आहे. तर जनता संधी दिली असं वाटतंय का त्यांना? 100%. 100% विरोधकांचं आव्हान काय वाटत नाही? नाही, कारण तिने दुसऱ्या प्रभागातनं इथे आल्यात, त्यामुळे जनतेचं कसं असतंय, दुसऱ्या प्रभागातनं येऊन इथे कामं करेल याच्यावर विश्वास नसतोय. कारण मागं आम्ही झालेलं तसं, ज्यावेळेला 4 वार्ड होते तेव्हा दिलतं, पण त्यावेळेला ज्यावेळेला नागरिक समस्या घेऊन गेलते त्यावेळेला करूया, अजून हे नाही ते नाही कारणे सांगून ते पुढे ढकलून तसंच गेले. पण दादा मला सांगा, मतदान करताना लोक पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार, कारण माणसाकडे किती अनुभव आहे, तो किती म्हणजे नागरिकांच्या समस्या सोडवू शकतो ह्याच्यावर डिपेंड राहते. पक्षाला कितपत मत देतील? पक्षाला पण महत्व आहे तसं, कारण आता केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, त्यामुळं निधी आणणं म्हणा किंवा कोणतीही विकास कामं असेल तर ती पक्षाच्या मार्फत होऊन जातात लवकर. काय सांगालो, आता महापालिका, आता पहिली महापालिका आहे आपली आणि पहिली निवडणूक आहे. काही काळ प्रशासक होतं आणि आता निवडणूक आहेत. मग प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतात? निवडणूक कधीही चांगल्याच. आपल्या जवळचा माणूस, आपल्या सोबत फिरणारा माणूस, तो आपण निवडून देतो, तो तिथे जाऊन आपलं प्रतिनिधित्व करणार. त्यात मेन कसं आहे, जो यंग वर्ग आहे तो आपल्याला चांगला कॅचअप केलेला आहे ओमकारने. ओमकार आमचं तसंही बघायला गेलं तर एकदम जवळचेच आहे. आम्ही त्याच्यासाठी म्हणजे त्यांना मतदान करा किंवा सांगणार हे चुकीचं आहे. लोकांनी त्याचं काम बघत आहेत, यंग असल्यामुळे त्याचं काम बघत आहेत. मेन म्हणजे पाठबळ कार्यसम्राटांचा आहे. आमदार जे आहेत राहुल आवाडे, त्यांचं चांगलं पाठबळ ओमकारला मिळालेलं आहे. त्याच्याकडून परत घरचा वारसा जो चांगला मिळाला, उदाहरणार्थ दीपक सुर्वे माजी पाणी पुरवठा सभापती आहेत, आपलं विठ्ठल सुर्वे माजी नगराध्यक्ष आहेत. हा घरचा जो वारसा त्यांना चांगला मिळालाय, त्यामुळे त्यांना भक्कम पाठबळ मिळालेला आहे. चांगलं पाठबळ मिळाल्यामुळे काय होते, अनुभव पाठीमागून मिळाल्यामुळं समोरचा माणूस खंबीर उभारलाय, खंबीर लोकांच्या समस्या जाणून घ्यायलाय, काय प्रॉब्लेम आहे तो कळालाय त्याला आणि काय सोडवायचं किंवा काय. तेच नवीन उमेदवार जे आता उभारल्यात त्यांना तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होणार आहे की पाठीमागून पाठबळ जे मिळणार आहे ते चांगलं ओमकारला मिळाल्यामुळं ओमकार चांगलंच भविष्यात लोकांच्या पण समस्या जाणून घेईल आणि त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न पण चांगलाच करेल. हा चांगला अनुभव मिळेल. आता तुम्ही तिघं पण आहे, तुम्ही तिघं पण ओंकार ओंकार म्हटलं, ओंकारच्या दहशत विषय आहे काय भागात? नाही तसं दहशतचा विषय नाही हा. युथ आता अट्रॅक्ट कशासाठी व्हायले, आपण मोदींना का निवडून दिलं, फडणवीसांना का निवडून दिलं, युथ अट्रॅक्ट काय व्हायले, नवीन नवीन आपल्याला ज्या संधी मिळाल्या त्यासाठी माणूस युथ कडे अट्रॅक्ट होतोय. आणि आमची पण इच्छा हीच आहे की युथ कडे लोकांनी आता प्राबल्य द्यावं, की युथला आणावं, चांगलं एज्युकेटेड माणूस निवडून द्यावा, तो आपलं प्रतिनिधित्व करावं महानगरपालिकेत, ही आमची अपेक्षा आहे. कसा आहे संपर्क लोकांचा? युवा, तुम्ही यंग पिढी म्हणला, यंग पिढीशी म्हणा किंवा यंग पिढीसाठी ओंकारनाचं काय केलं, लोकांशी संपर्क त्यांचा कसा आहे? संपर्कासाठीच आम्ही बोलतोय, संपर्क चांगला आहे म्हणूनच ओमकारला आम्ही का ओमकारला डोक्यावर घेतोय की संपर्क चांगला आहे. त्यानंतर अनुभव पाठीमागून मिळाला, त्या अनुभवाच्या जोरावर किंवा अजून खूप काही करू शकतो इथून पुढे पण. ह्यासाठी आम्ही बोलतोय की बाबा ठीक आहे ओमकार म्हणा आणि 3 उमेदवार, आमचा अभिषेक वाळवेकर पण, अभिषेकचं पण चांगलं कार्य चालू आहे, तो पण म्हणजे भविष्यात आपल्याला चांगलं पाठबळ देणार. लोकांच्या समस्या, आपला ह्यो कलानगर भाग, जय किसान चौक, इकडं जनहित चौक, सगळे योगानगर ते सगळा चांगला भाग आहे, चांगला डेव्हलपमेंट आहे. मेन म्हणजे फोन केल्यानंतर एक फोन प्रॉब्लेम सॉल्व, ह्या गोष्टीवर आपले उमेदवार उभारले आहेत. मग कमळ फुलणार का इचलकरंजी या भागात तुमच्या? काय म्हणतोय त्याला 100% किंवा चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. काय निवडणुका सुरू झाल्या तुमच्या आता इचलकरंजी भागात? निवडणुका सुरू आहेत, तुम्ही बोला हिंदीत. हा, निवडणुका सुरू आहेत. कसा पाहिजे तुम्हाला निवडून येणारा नगरसेवक? चांगला है दीदी, मतलब अच्छे हैं, गली में भी देखते हैं, आते हैं गली में, सब साफ सफाई भी देखते हैं, गटर भी अच्छा रहता है, रोड भी अच्छा बना के देते हैं. कोण देत आहे सभे? हे सूर्य कोण ते दीपक होते की नाही, ते दीपक देत होता. आता तिने आले तिने बनणार. या भागात आता इथं मग आता तुम्ही ओंकार सुरेंच्या बद्दल बोलताय काय? कैसा है काम उनका? अच्छा है उनका काम, उनका व्यवहार बहुत अच्छा है.
उनका व्यवहार अच्छा है, सबसे बात करते हैं, हम लोग से तो एकदम घर जैसे है, उनका परिवार ही घर जैसा है। सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तुमच्या 12 मध्ये निवडून सॉरी 14 मध्ये या 14 प्रभागामध्ये निवडून येणारा नगरसेवक कसा असा असं वाटतंय? काम करणारा असावा, भागाचा विकास करावा, गटरी तुंबलेल्या गटरी काढून रस्ते, पाण्याची समस्या आमच्याकडे जास्त 8 दिवसात एकदा पाण्याची समस्या मिटवणारा असावा. या भागातली काही विकास कामं झालेत काय? झाले भरपूर झाले. दीपक सुर्वे यांच्या माध्यमातून भरपूर इतर कामे झालेली. इथे काही तसे समजण्यात फक्त आता फक्त पाण्याची ते समस्या आहे, तेवढी समस्या झाली ना. आता कुणाचा जोर आहे या वार्डात? ओंकार सुर्वे, अभिजित वाळवेकर, आमच्या या भाजपच्या 4ही सीट सुर्वेंचं काम कसं आहे मग इकडे? सुर्व्यांचं काम 1 नंबर आहे. आमच्या इथं सुर्वे मालक कोणत्याही अडचण असू देत, किती वाजता पण असते, रात्री 12ला देखील फोन केला तर सुर्वे मालक येतं आमच्या इथं हजर असते काम करायचं. काय वाटतंय ते त्यांना जनता संधी दिली असं वाटतंय काय? त्यानं 100%, 200% म्हणजे लोकांच्या आया अडचणीला धावून येतात, कामं करतात म्हणताय. हे कामं मनापासून करतात का मतासाठी करतात? मनापासून करतात. त्यांच्याकडे पद असून देत नसून देत ते प्रत्येक कामाला पूर्वीपासून आता आम्ही तर 40 वर्ष आली तर आम्ही आहे राहायला. आतून पद्धत सगळ्यांच्या संपर्कात, सगळ्यांच्या अडी अडचणी दुःखात सगळ्या सहभागी असतात, स्वतःच्या मनाने असतात. त्या इलेक्शन राजकारण कोणतेही काम करत नाहीत. हे सगळेच भाऊ त्यांचे टोटल आहेत. मग आता लोक मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? माणूस बघून. आमच्या इथं माणूस आणि पक्ष पण भाजपच आहेत. आमचे भाजप सुर्वे साहेब ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाला मतही होतात इथं आमच्या. जेवण जेवलाही नाही? आता जाऊन जेवणार जाऊन जेवणार. आता निवडणुका सुरू आहेत महापालिकेच्या. मतदार उत्साह आहे, उमेदवार प्रचाराला फिरायला लागले आहेत. या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे. चांगला म्हणजे काय करणार असावं? काम करणार पाहिजे. काम करणार पाहिजे. मग या भागात चांगली कामं कोणी केलेली आहेत? केल्यात की उमेदवारी केल्यात की. कोण केलं? अभिषेक वगैरे केलाय, ओंकार सुर्वे केलाय, दीपक सुर्वे केलाय. काय वाटतंय बाजी कोण मारणार इथं? भाजप आहे की आमची ही शिरा खाल्ल्यावर आहे. सुर्वेंच्या कामाबद्दल सांगितलं, त्यांचं काम कसं आहे भागात या? 1 नंबर आहे. काय काय काम केलं त्यांनी? गटरी हे पाणी बिणी सगळं हे करतात. का आम्ही बोर बंद पडल्या त्याला फोन केलं की चालू करतात. साफसफाई रोजगार आहे. चांगले आहेत काम. कामं चांगले आहेत. समस्या काय आहेत ना भागात मग या? समस्या आता आमच्या तर काही नाही आहेत. काय सांगितले तरी तो करतात. कशा पद्धतीने बघताय निवडणुकीकडे? आता कसं आपल्या भागात 14 नंबर मध्ये आपल्या उमेदवार सगळे तरुण पिढी काम करणारे आहेत. आणि आपलं कसं भाजपचे सगळे 4ही उमेदवार निवडून येणार आहेत 14 नंबरला. रस्ते गटर सगळे कामं आपल्याला झालेले आहेत. आणि सुर्वे घराण्यातले पहिल्यापासून जे 35-40 वर्ष झालं इलेक्शन आपल्या नगरसेवक पद, उपनगराचे पद बसवलेले आहेत, त्यांनी सगळे कामं केलेले आहेत. त्यांचं आता कसं पिढीमध्ये आपले ओंकार सुर्वे नवीन पिढीमध्ये आपले उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि या भागात 40 ते 40 सीटा भाजपच्याच निवडून येणार आहेत. आता तुम्ही सुर्वेंच्या कामाबद्दल सांगितला, त्यांच्या पिढीचं काम सांगितला. मग खरोखर ते मनापासून कामं करतात का मतासाठी काम आहेत फक्त त्यांची? मनासाठी कधी पण अहोरात्र 24 तास मनापासून कधी पण कुठल्या पण अडचणला धावून येणारे माणसं आहेत. लोकांशी संपर्क कसा आहे त्यांचा? लोकांच्या संपर्क एकदम घरातला जवळचा असल्यासारखा आहे. आपल्या घरातला माणूस असल्यासारखा संपर्क. मग निवडून आल्यावर कामं करतील असं वाटतंय? करणार, 100% करणार, त्यात काय वाद नाही. काय म्हणते इलेक्शन आता झालंय की जोर शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. 14 नंबर मध्ये काय चित्र आहे? 14 नंबर मध्ये काय 4ही चित्र म्हणलं तर भाजपचे 4ही उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे सध्या. काय वाटतं रे असं? वातावरण तसं आहे, कामं केलेले आहेत, सत्ता पण वर आहे, त्याच्यानंतर खाली पण आहे, राज्यात आहे, त्यामुळे तसं वातावरण पण दिसत आहे. या भागात निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? कामं करणारा पाहिजे. आता दीपोदांच्या मागे ओंकार सुर्वे आता त्यांच्या बरोबर काम करतील. आता बरोबर त्यांनी काम करत आलेले, आता त्याने ओंकार पण करेल. बाकीचे 3ही सदस्य चांगले आहेत, ते पण करतील. अभिषेकचं पण काम चांगलं आहे, स्वप्ना भिसेंचं पण काम चांगलं आहे, भोसले ताईंचं पण काम चांगलं आहे. सुर्वेंच्या कामाबद्दल तुम्ही म्हणाला सुर्वेंनी काम चांगलं केलंय म्हणलात. काय कामं केलं त्या भागात सुर्वेंनी? मग आता सध्या रस्ते झालेले आहेत, गटरे करून घेतलेले आहेत, बोरची कामं करून झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न थोड्याफार गल्लीत नव्हता, तिथं जिथं नाही तिथं बोर मारून घेतलेले स्वखर्चातून. अशी कामं झालेली आहेत भरपूर त्यांच्या हातून. पाणी पुरवठा सभापती होते, त्यामुळे पाण्याची कामं पण झालेली आहेत भरपूर त्यांच्या गल्लीत. जिथे पाणी बोर खराब होते ते पण रिपेअरी करून घेतलेले स्वखर्चातून. अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे काय
आता त्यांना काही अडचण नाही निवडून यासाठी ओमकार दादांसाठी. निवडून आल्यानंतर कामं करतील असं वाटतंय काय? हा करणार की 100%, कारण की भाजप हा असा पक्ष आहे की काम करणाराच पक्ष आहे तो, त्यामुळे काम होणार 100%. लोक जे उमेदवारांना मतदान करणार आहेत ते माणूस बघून करणार का पक्ष बघून करणार? हा थोडं माणूस बघूनच होणार, कारण की कामं होतील त्यावर माणसावर डिपेंड राहणार की मतदान कोणाला करायचं. कामं होत आहेत त्यांच्या घरून पिढीन पिढी कामं होते, त्यामुळे मतदान ओमकार सुरवीनच होणार. पक्ष का नंतर बघता येईल, पण कामं बघणार मेन म्हणजे. बाजी मारतील असं वाटतंय काय? हा मारणार 100% बाजी मारणार.